मित्रांनो, क्लोरॅन्थ्रेनिप्रॉल, इमामेक्टिन बेन्झोएट आणि डेल्टामेट्रिन हे तीन घटक एकत्रित असलेलं अतिशय उत्कृष्ट नवीन कीटकनाशक आपल्याला इथं आलेलं पाहायला मिळत आहे. मित्रांनो नमस्कार, मी तुमचा मित्र विशाल. सर्वप्रथम आपल्या या व्हिडिओमध्ये आपले मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, मी रोज नवनवीन तुमच्यापर्यंत माहिती इथं पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. ही माहिती तुम्हाला कशी आवडते का? आवडत असेल तर एक चांगली कमेंट करायला विसरू नका. याचा काही फायदा होतोय का निश्चितच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या जवळच्या व्हॉट्सअप ग्रुपला इतर शेतकरी मित्रांच्या निश्चित शेअर करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, क्लोरॅन्थ्रेनिप्रॉल म्हणजे जो कोरेजन या कीटकनाशकामध्ये घटक आपल्याला पाहायला मिळतो. इमामेक्टिन बेन्झोएट म्हणजे जो सिजंटा कंपनीचा प्रोक्लेम या नावाच्या कीटकनाशकामध्ये आपल्याला घटक पाहायला मिळतो. आणि डेल्टामेट्रिन म्हणजे आपल्याला बायर कंपनीचं डिसीज 100 या नावाचं कीटकनाशक येत होतं पहा. तर या कीटकनाशकामध्ये आपल्याला जो घटक पाहायला मिळत होता, तर हे तीनही घटक असलेलं एक जेयू क्रॉप सायन्स कंपनीचं फ्लिटो या नावाचं एक नवीन कीटकनाशक आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. शेतकरी मित्रांनो, आपला उद्देश कोणत्याही कंपनीचा प्रोडक्ट सांगण्याचा नसतो. सेम टेक्निकल घटक ज्या कंपनीच्या औषधांमध्ये असतात, तर तोच घटक असलेला तुम्ही त्या औषधाचा फवारणीमध्ये वापर करू शकता. मित्रांनो, हे जे तीनही घटक आहेत, तर ते वेगवेगळ्या प्रकारच्या अळ्यांवरती आपल्याला खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट देताना पाहायला मिळत आहे. मित्रांनो, सगळ्यात अगोदर जाणून घेऊया की इमामेक्टिन बेन्झोएट 1.9% हा घटक आपल्याला या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळतोय. तर इमामेक्टिन बेन्झोएट हा एक अतिशय उत्कृष्ट आणि खूप आपल्याला मॉलिक्यूल पाहायला मिळतोय, परंतु इथून पाठीमागं ESG म्हणजे सोल्युबल ग्रॅन्युअल या स्वरूपात तो उपलब्ध होता. परंतु फॉर्म्युलेशन जरी एखाद्या कीटकनाशकाचं चेंज झालं तर त्याचे रिझल्ट आपल्याला तिथं चांगले पाहायला मिळतात. आता इमामेक्टिन बेन्झोएट का काम करतं माहिती का? हे एक ट्रान्सलॅमिनर ॲक्शन दाखवतो मित्रांनो. म्हणजे पानाच्या वरच्या बाजूने जरी पडलं तर ऑटोमॅटिक पानाच्या पाठीमागं जरी लपलेल्या अळ्या असतील किंवा त्यांचे किडे असतील, तर त्या लपलेल्या अळ्या सुद्धा नष्ट करण्याचं काम हे इमामेक्टिन बेन्झोएट आपल्याला करताना पाहायला मिळतं. ज्यावेळेस आपण याची फवारणी घेतो तर पूर्णपणे जे काही अळ्यांचं नर्वस सिस्टम असते, तर ती पूर्णपणे नर्वस सिस्टम नष्ट करून टाकण्याचं काम करतं. म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारे सेन्सच होत नाही त्या अळ्यांना, आणि एकंदरीत नॅचरली अळ्या खाणं पिणं बंद करतात आणि त्या मरण पावलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर इमामेक्टिन बेन्झोएट हा अळीला सुद्धा खूप चांगल्या प्रकारे मारतो. त्याच्यासोबतच जो काही थ्रिप्स असतो मित्रांनो, तर त्या थ्रिप्सला सुद्धा खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल करण्याचं काम इमामेक्टिन बेन्झोएट हा टेक्निकल घटक असलेले कीटकनाशक आपल्याला करताना पाहायला मिळत असतात. याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये CTPR 5% म्हणजे क्लोरॅन्थ्रेनिप्रॉल आपल्याला 5% हा घटक पाहायला मिळतो. मित्रांनो, निश्चितच वर्षानुवर्षापासून तुम्ही कोरेजन सारख्या अळीनाशकाचा वापर केलेला आहे. याचा रिझल्ट कसा आहे सांगायची काही गरज नाही मित्रांनो, परंतु याचं सुद्धा फॉर्म्युलेशन इथं आपल्याला चेंज झालेलं पाहायला मिळतं. जे कोरेजन आहे तर ते आपल्याला SC या स्वरूपात होतं, म्हणजे सस्पेन्स कॉन्सन्ट्रेट, परंतु इथं EC या स्वरूपात पाहायला मिळतं. EC म्हणजे काय? जसं आपलं पेट्रोल असतं किंवा डिझेल असतं त्याचं जे द्रावण असतं, तर त्या स्वरूपात म्हणजे EC स्वरूपातलं हे कीटकनाशक आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं. फक्त 5%, परंतु प्रमाण आपल्याला इथं जास्त वापरायचं आहे, त्याच्यामुळे ऑटोमॅटिक याचं जे पर्सेंटेज आहे तर ते चेंज होणार आहे. आता हे जे क्लोरॅन्थ्रेनिप्रॉल हे एक आंतरप्रवाही कीटकनाशक आहे. आंतरप्रवाही म्हणजे काय? पानाच्या ह्या जागेवर जरी पडलं तर पूर्णपणे पानाच्या स्टोमॅटोमार्फत याचं ॲब्सॉर्प्शन होतं, शोषण होतं, आणि पूर्णपणे झाडामध्ये ऑटोमॅटिक जे आहे हे पसरून जातं. आणि याच्यानंतर ज्यावेळेस ज्या किडी असतात पानातला रस शोषण करतात, रस शोषण केल्यानंतर ऑटोमॅटिक त्या ज्या किडी आहेत तर त्यांचं पूर्ण जे मसल्स असते, थोडक्यात बॉडी असते, तर ती रिस्पॉन्ड करायची स्टॉप करून टाकते. त्यांचं जे मेटामॉर्फोसिस असतं, म्हणजे कोशातून पतंग, पतंगाची परत अंडी, अंड्यातून परत लार्वा आणि लार्व्यातून परत आपल्याला पतंग तयार झालेलं पाहायला मिळतं. तर ही अवस्था पूर्णपणे स्टॉप करण्याचं काम, आणि त्याच्यासोबतच फवारणी केल्या इन्स्टंट जे काही किडे असतात तर ते त्यांचं खाणं बंद करतात. तर हे क्लोरॅन्थ्रेनिप्रॉल हे टेक्निकल घटक आपल्याला करताना पाहायला मिळतो, जो की आपल्याला 5% या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेल्टामेट्रिन. हो शेतकरी मित्रांनो, जे डिसीज 100 या नावाच्या कीटकनाशकामध्ये आपल्याला डेल्टामेट्रिन पाहायला मिळत होतं, तर याच्यामध्ये 1% डेल्टामेट्रिन या घटकाचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. मित्रांनो, डेल्टामेट्रिन हे एक पायरेथ्रॉइड गटातील एक चांगल्या दर्जाचं कीटकनाशक आहे. हे ज्यावेळेस किडींच्या संपर्कात येतं मित्रांनो, थोडक्यात एक कॉन्टॅक्ट म्हणजे संपर्क पद्धतीनं आपल्याला कार्य करताना पाहायला मिळतं. ज्यावेळेस किडींच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं तर किडी नॅचरली ज्या आहेत तर त्या संपर्कात आल्यानंतर नॉकडाऊन ॲक्शन म्हणजे संपर्कात आल्या एकतर मरून जातात, त्याच्यासोबतच यांच्या संपर्कात आल्यानंतर ज्या किडी आहेत तर ते त्यांचं खाणं पिणं बंद करतात, आणि नॅचरली आपल्याला जे काही चांगल्या प्रकारे किडींवरती नियंत्रण भेटण्यासाठी मदत होतं. तर याने सुद्धा अळ्या असतील, थ्रिप्स असेल, यांसारख्या रस शोषण करणाऱ्या किडींवरती खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळत असतो. तर शेतकरी मित्रांनो, CTPR, इमामेक्टिन बेन्झोएट आणि त्याच्यासोबतच डेल्टामेट्रिन लिक्विड स्वरूपात म्हणजे EC फॉर्म्युलेशनमध्ये एक नवीन कीटकनाशक जे आलेलं आहे तर ते म्हणजे जेयू क्रॉप सायन्स कंपनीचं फ्लिटो या कीटकनाशकाचा तुम्ही कोणतीही अळी असू द्या, त्याच्यासोबतच थ्रिप्सचा अटॅक असू द्या, तर याला नियंत्रण करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता.
1.5 ml प्रति 1 लिटर पाण्यासाठी, म्हणजेच तुमचा 15 लिटरचा पंप असेल तर शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी तुम्ही 20 मिलीच्या आसपास या कीटकनाशकाचा वापर करू शकता. जर तुमचा 20 लिटरचा पंप असेल तर तुम्ही 25 मिलीच्या आसपास या कीटकनाशकाचा वापर करू शकता. मित्रांनो, यांसारखे टेक्निकल असलेल्या औषधांचा तुम्ही फवारणीमध्ये वापर केला होता का? याचा रिझल्ट कसा आलाय मला कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ इतर दुसऱ्या शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला आवर्जून शेअर करा. तोपर्यंत राम राम.